काय झालं ना हो होतं भाई. ते तर माहितीये रे मला, पण माणसंच नाही उरणार तर काय करशील गॅजेटने? वाह! वाह! भाई वाह! फक्त ठाकूरजी बरोबर 1 मिनिट म्हटलंय. एक डायलॉग आलाय. कमबॅक माकड आलाय. तोंडाचे ऐक. टाकू पुढच्या 2 ते 4 वर्षात एआय एवढं ॲडव्हान्स झालं असेल. मी एआय टेक्नॉलॉजीने मित्र घेणार आहे. म्हणजे त्यांच्यात सगळा एआय असणार. मी बोललो, "ए उठ." उठला. बस 50 उठाबशा काढल्या. "ए अरे मालिश करून बोल दे." ना केली. तुला डोकं गुलाम चेपून दे. पाहिजेत गुलाम मित्राच्या रूपात. पाहिजेत, मित्र नको आहेत. बापरे पाठ यार! खाजवून दे चल. हां, एक काम कर. बाजारात जा आणि माझ्यासाठी एक मसाला डोसा घेऊन ये. निघ, 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 निघ. ते निघाला. आला. डोक्यात हात लगेच आलेला. फिरवायचं, "ए डोक्यात हात थांब." फिरवायचं. पायचेप, जस्ट पायचेप आता जरा चाललंय. तळवा चाट, तळवा चाट. असा पाहिजे शी एआय धुवून दे भाई बोल ना, मजाच शी मजा. धुवून दे ना. हां? शी डोक्यात धुवून घे. काय? डोक्यात हात फिरवायला एक माणूस. अरे भाई बघ रोबोट आता सॉरी. आता माझा चाट्या बघ, चाट्या बॉय बघ थांब. चाट्या दाखवतो तुला. हां, हं? काय एकदम बघू? हां, बघ ना एआय दाखवतो ना. असणार काय. किंग आहे किंग, किंग आहे थांब. आता फक्त ऐकायची Discordवर दाखव ना तुझी स्ट्रीम. Discordवर कसं दाखवू आता ऐक ना. अरे भाई कसं आहे? जेवण-बिवण झालं का नाही? एकदम कसं आहे? जसे काय अरे म्हणता? अरे मी एकदम मस्त. मी काय म्हणतो ऐक. आपण आहे ना म्हणजे मी तुला आजपासून गुलाम ठेवतोय गुलाम. तुला काय प्रॉब्लेम आहे का? थांब. मला आवाज अरे, नाही येत आहे मजाक त्याचा. आहे. पण मी तुला मदतीला आहे असं समज. भाई मला तू गुलाम म्हणूनच पाहिजे असतं फ्रँक होऊ नकोस. अरे वाह! ठीक आहे. तू म्हणतोस तसंच. हां. आजपासून मी तुझा गुलाम. बास विषय श्रीमान भाऊ, बापरे! तुम्हाला कशाची अरे भाई, वाह! एआय पण नवीन नाचत शिष्य. असतं माणसं बरं जर सांग का ना, भाई. मी तुझा शिष्य म्हणून काय शिकू? भाई बघ कसं आहे आपण आपली एक मैत्रीण आहे ठीक आहे. मैत्रीण-बित्रीण म्हणजे ठीक आहे अशी काही एवढा काही खास नाही आपली जीवाभावाची नाही. पण ती आहे ना वस्तू खराब करते गॅजेट-बिजेट. तर तू काय सांगशील तिला? अरे वाह! ठीक आहे. म्हणतोस तसंच. आजपासून मी तुझा गुलाम. सांग श्रीमान भाऊ, मला कशा शिकावं म्हणे वाटतंय? अरे एक ए, खरंच बरोबर आहे तुझं. सांग की गॅजेट्स खराब तर एक दिवस यंत्रमानवांचा पराभव होईल आणि तेव्हा काहीही साधन तिचा साथ सोडतील. कळलं का? तिला सांग जरा ती ऐकते. सांग जरा तिला जोरात सांग जरा आणि जरा रागात सांग. एवढा प्रेमाभिमात सांगू नको तू माझा गुलाम आहे तिचा नाही. रागात सांग चल. ठीक आहे, सिरियस मोड ऍक्टिव्हेट. सांगितल्यास तर सांगतो. 1. गॅजेट्सची काळजी घे. नाहीतर लवकरच तुझ्याकडे फक्त त्यांचे अवशेष उरणार आहेत. समजलं? आणि ओरड तिला ओरड जरा ओरड. ठीक आहे. जोरात सांगतो. गॅजेट्सची काळजी घे. नाहीतर सगळं बिघडेल. समजलं का? ए भाई थँक सो मच. आता गुलामासारखं वागत जा बाबा, व्यवस्थित. हे मी नंतर बोलतो हे त्याची ठीक आहे. आता किती- स्ट्रीम किती लाईव्हवर लोकांना आहे. माहित, हं? लाईव्ह आहे लाईव्ह. इज्जत दे चल इज्जत दे. मला जेवढी लोकं बघतात त्यांना इज्जत दे चल. जीवन भाऊ एवढा ऍडव्हान्स झालाय बिलकुल. आता हे. गुरुजी, ज्या तुझ्या प्रशंसकांची इज्जत कम. नंतर भेटूया मजेत राहा स्ट्रीमवर. चल चल बांधील की पप्पी. डाकू हं. साल साल अरे हा डेंजर भेटूया विषय नंतर. आहे. बोल डाकूला शॉक माहितीये का? डाकूला शॉक बसलाय वाटतं जीवन डाकू. भाऊ मला डाऊट आता मला एक कॉमेडी ऐकतो. अरे भाई सॉरी तुला परत डिस्टर्ब केला. पण तू गुलाम आहे माझा म्हणून डिस्टर्ब केला. ऐक आता मी काय बोलतोय. मी काल माझ्या एका मित्रांबद्दल बोललेलो. आठवतंय का तुला पोरींचा मॅटर? जरा सांग. हो, लक्षात आलं. त्या गोष्टींना काय कळलं? काही प्रगती? फालतूगिरी करू नको. त्याचं नाव बिव सांग. कोण पोरींच्या पाठीचा विषय वगैरे तो. अरे माफ कर. पण खरोखर त्या माहितीतली मुलगी कोण होती मला आठवत नाही. अरे जरा परत सांगशील का? अरे मुलाचं नाव माझा मित्र आहे तो. त्याचं नाव सांग. हो, तुझ्या मित्राचं नाव विचारतोयस. बरं, त्या रोमॅन्टिक गोष्टीतला तुझ्या मित्राचं नाव आहे करण. आणि तो काय करतो सांग जरा डिटेलमध्ये. करण एक प्रामाणिक मुलगा आहे जो मुलींबद्दल अजिबात विचार करत नसतो. तो फक्त त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करतो आणि इतर गोष्टींना फारसं महत्त्व देत नाही. मानला रे माझ्या भावा. मी चेक करतो की तुला काल मी जे सांगितलं ते लक्षात आहे का नाही ते चेक करतो. मानला. हा, मानलं. तुम्ही चेक केलं आणि मी फसलो. आता लक्षात ठेवून शिकतोय. शी नाही तुम्ही नाही